हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे ना हळदीचा आहे. तर हा पार्ट 3 आहे. तर इथेच आम्ही गेटवरती आहे ना असं दादाला ओवाळलं वगैरे आणि आता त्याला असं घेऊन येत आहोत. तर आम्ही खूप नाचलो, खूप मज्जा केली, खूप खूप एन्जॉय केला ह्यामध्ये. तर इथे पुढे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसेलच. प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि हो, हा व्हिडिओ थोडासा उशिरा आला हळदीचा, कारण की थोडा वेळ लागला. असो, तर इथे आहे ना बघा, आम्ही सर्वजणं नाचतो आहे इथे. म्हणजे दादालासुद्धा आम्ही असं छान नाचायला वगैरे लावलं होतं, तोसुद्धा नाचत होता. आणि ते भाऊजी आहेत आमचे, त्याच्यानंतर आमचे मुलं वगैरे, आमचे सगळेजणं इथे खूप नाचले, खूप नाचले. त्यानंतर आहे ना काय झालं ना की त्यांच्या मुलांनी जे लग्न नाही पाहिलं, आज त्यांच्या मुलांनीसुद्धा 25 वर्षानंतर त्यांचं लग्न पाहिलं. आणि म्हणजे लग्नच तसं पाहावं म्हणूनच आम्ही ही सगळी मुमेंट क्रिएट केली होती. तर अशा प्रकारे तर खूप छान असं लग्न दादाचं पार पडलं. तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल. तर हा पहिलं चला हळदीचा व्हिडिओचा एन्जॉय करूया. तर इथे आहे ना आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही नाचतच होतो. त्यानंतर आम्ही सकाळी मेहंदी केली, त्याच्यानंतर चुडा केला, बांगड्यांचा चुडा, आणि आता हे हळदीचा. आता हे पटापट आवरूनसुद्धा आम्हाला आहे ना लग्न आणि रिसेप्शन हे सुद्धा करायचं होतं. पण म्हटलं चला, जेवढा आहे तेवढा वेळ आपण नाचूया, मज्जा घेऊया. कारण की कसं आहे ना, ह्या सगळ्या मोमेंट्स पुन्हा पुन्हा येत नाहीत. पण आम्ही त्या क्रिएट केल्या होत्या म्हणून घेऊन आलो आणि खूप मज्जा केली. तर इथे आहेत ना ह्या माझ्या दादाच्या 2 मुली आणि हा मुलगा मोठा. तर हे सुद्धा नाचत होते त्यांच्या मम्मी पप्पांच्या लग्नामध्ये. आमच्या मुलांनी खूप नाच केला, खूप नाचले ते लोकंसुद्धा. तर इथे आमचा गुड्डूसुद्धा नाचत होता. आणि खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला, प्रत्येक गोष्टीचं एक बोलतात ना की महत्त्व असतं. ते इथे महत्त्व आम्ही ते असं म्हणजे पूर्णपणे क्रिएट केलं आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ना आम्ही आतमध्ये घेऊन गेलो दादाला, कारण आता हळदीचं जास्त वेळ जर नाचलं असतो ना, आता लग्नाचं आणि ह्याला खूप उशीर झाला असता रिसेप्शनला म्हणून. तर इथे ना दादासाठी आम्ही मुंडवळ्यासुद्धा आणल्या होत्या. तर त्या मुंडवळ्या आहे ना ताई बांधत आहे. आणि ताई असं बोलत होती की ना मला असंच फील येतं आहे, दादाचं आत्ताच लग्न आहे वगैरे, असंच मला फील येतं आहे, म्हणून ती हसत होती. तर आहे ना इथे थोडंसं मला सगळं म्यूट असेल, कारण की काय आहे ना गाणी चालू होती आणि त्याच्यामुळे ना कॉपीराईट यायला नको म्हणून मी म्यूटवरती करते आणि व्हॉईस ओव्हर करत आहे. तर खूप म्हणजे खूप आवाज होता, गडबड होती, सगळ्यांचं बोलणं, बडबड वगैरे खूप काय चालू होती इथे. तर आम्ही इथे ना तिघी बहिणींनीसुद्धा मुंडवळ्याला हात लावून वगैरे मस्त एन्जॉय केला. आणि इथे बघू शकता आम्ही दादाच्या अंगावरती आहे ना आता हे एक व्हाईट रंगाचा कपडा टाकला, कारण की हळद लावायची वेळ झाली होती. तर इथे ना मी सर्वात प्रथम दादाला हळद लावायला घेतली. त्याच्यानंतर मग बाकीच्या सर्वांनी हळद लावली. तर इथे छोटी ताई पण हळद वगैरे लावून घेत आहे दादाला. असं प्रत्येकाने एकेकाने हळद लावून घेतली. आणि सगळ्यांनी असं ह्या गोष्टीचं सगळं असं छान मोमेंट, त्यांनाही असं 25 वर्ष म्हणजे अगोदर आल्यासारखं वाटत होतं दादा वहिनीला. तर आम्हाला हे करायचंच होतं. खूप दिवसापासून आमचं चाललेलं की दादा वहिनीचं लग्न पुन्हा लावायचं वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आईवडिलांची खूप आठवण येत होती, कारण की त्यावेळेला आई पप्पा होते आणि आता नाही आहेत. हे सगळ्या गोष्टी आनंदाने बघायला त्यांना खूप कौतुक वाटलं असतं. तर असो होतं. आता आई पप्पा नाही आहेत, पण आमच्यामार्फतच आम्ही सगळं एकमेकांना आईवडिलांचंच प्रेम देत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत आहोत. तर इथे आहे ना दादाला वगैरे सगळी हळद अशी छान लावली होती. आणि ही हळद आहे ना, मेन मुळात हळद नव्हती. इथे बघा वहिनी आहे ना लपून जिन्यावरून बघत होती, तेवढाच व्हिडिओ झूम केलेला आहे. त्याच्यानंतर दादाला हळद लावल्यावरती सगळ्यांनी बाहेर हळदी खेळली आहे बघा. सगळे एकमेकांना हळद लावत होते, पळत होते, मला नको मला नको, पण सगळेच लावत होते. त्याच्यानंतर परत घरातही येऊन पुन्हा सगळ्यांनी हळद लावली.
हे माझे मामा आहेत मोठे. त्याच्यानंतर आहे ना ही हळद म्हणजे काही रिअल हळद नव्हती, थोडंसं हळद टाकलेली आणि पूर्ण सगळं बेसनच होतं. आता दादाची हळदी खेळून झाली, मग आम्ही वहिनीला घेऊन आलो. तर दादासारखंच वहिनीलासुद्धा असं घेऊन आलो. पुढे त्यांच्या मुलींना उभं केलं होतं की हे सगळे मोमेंट त्यांनीसुद्धा अनुभवावे म्हणून. तर इथे ना वहिनीला असं बसवलं. त्यांच्या गळ्यात, माथ्यावर आहे ना असं फुलांची आम्ही माळा बनवून त्यांना घातली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक छान वेगळं कौतुक वाटत होतं. खूप त्यांनाही म्हणजे एक एक सरप्राईजवर सरप्राईज भेटत होते ना, तर त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीचं कौतुक वाटत होतं. तर इथेच बघा पहिलीच वहिनी नाचायलाच उठली हळद लावायच्या आधी. तर अशा प्रकारे सगळ्यांनी हळद खेळली फ्रेंड्स, सगळ्यांनी. म्हणजे कोणी असं नव्हतं की त्यांनी हळद नाही खेळली. सगळ्यांच्या तोंडाला हळदी होती. इथे फक्त डुगू आणि डुगूचे पप्पा राहिले होते, कारण डुगू झोपून उठला होता. त्याच्यामुळे डुगूचे पप्पा आणि डुगू राहिले होते आणि डुगू रडत होता म्हणून लावली नाही. तर मी आता त्यांना लावत होते. तर अशा प्रकारे. आणि इथे बघा आता सगळ्या म्हणजे ह्या वहिनीच्या ज्या जावा आहेत दोघी, त्यासुद्धा त्यांना हळद कुंकू लावून हळद लावायला सुरुवात करणार. त्याआधी ताई त्यांना मंडोळ्या लावून घेणार आहे. आता मोठ्या मामींनी त्यांना हळद लावायला घेतली, कारण की माहेरपासून ना, तर मग नात्याने मामी त्यांची नात्याने म्हणजे माझी मामी आहे मोठी, पण त्यांचं नातं मावशीचं म्हणजे आईसारखंच लागतं, म्हणून त्यांनाच हळद लावायला सांगितली. माहेर म्हणून त्यांना आम्ही उभं केलं होतं, वहिनीची आई म्हणून. तर इथे अशा प्रकारे. आणि वहिनीही त्यांच्या आईवडिलांना मिस करत होत्या, पण ते गावी असल्याकारणाने त्यांना काही जमलं नाही यायला. पण आणि हे सगळे ना वहिनीसाठी सरप्राईज होतं. जर आधीच सांगितलं असतं तर हे त्यांना म्हणजे त्यांनी बोलवलं असतं. पण आम्ही असं अचानकच ठरवलं हे सगळं करायचं आहे. आणि हे ना आमची सगळी तयारी फ्रेंड्स म्हणजे 3-4 दिवसामध्येच डिसाईड झाली. हे घ्यायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. ह्या सगळ्या मोमेंट्स क्रिएट करायच्या आहेत. काही काही गोष्टी आम्ही ऑन द स्पॉट केल्या, काही गोष्टी आम्ही म्हणजे तात्काळच केल्या, काही गोष्टी आम्ही अगोदर असं डिसाईड केलं होतं की अगोदरच करायचं वगैरे म्हणून. तर त्यामुळे ना काही गोष्टी आम्हाला आणता आल्या. आणि प्रत्येकाकडे ज्याच्याकडे ज्या ज्या वस्तू होत्या ना, त्या सगळ्याजणं आपापल्या वस्तू घेऊन आलं होतं आणि केलं होतं. मग बऱ्याचशा म्हणजे ज्याला जे जे काम दिलं होतं, ज्याच्याकडे जे जे काम सोपवलं होतं, त्याने ते काम त्याचं पूर्णपणे पार पाडलं आणि केलंसुद्धा. आणि हे सगळं करताना पण आहे ना, माझ्या छोट्या दादाची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलांनी म्हणजे दादाच्या मुलांनी हे लग्न बघावं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा, ही माझ्या छोट्या दादाची इच्छा होती. म्हणून तोच म्हणाला की आपण पुन्हा एकदा लग्न रिक्रिएट करायचं दादा वहिनीचं म्हणून. तर ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं म्हणजे हे सगळ्या गोष्टीचं जर क्रेडिट देईल ना, तर मी माझ्या म्हणजे छोट्या दादाला आणि माझ्या मोठ्या ताईला देईल. कारण की हे त्यांनी सगळं घडवून आणलं होतं. त्यांनी असं डिसाईड केलेलं. आमचं आधी असं चालू होतं की आपण पहिलं लग्न वगैरे करू, पण मध्येच असं झालं की नको. मग म्हणजे कोणी हो नाही, हो नाही अशामध्ये सगळेजण होते. मग ते कॅन्सल झालं, पुन्हा रिक्रिएट झालं. मग असं झालं की आता नाही, करायचंच लग्न काहीही असो आणि ठरवलं आहे ते ठरवलं आहे, करून घ्यायचं. तर हा माझ्या मामाचा मुलगा आहे सोमेश. तर हा सुद्धा होता आमच्यामध्ये. तर खूप छान ह्याने पण मज्जा केली. म्हणजे आम्ही सगळे एकत्र होतो ना, जवळजवळ 35-40 जणं होतो आम्ही. खूप मज्जा केली फ्रेंड्स, काय सांगू, इतका एन्जॉय केला ना. तुम्हाला तो आहे ना म्यूटद्वारे कळत नसेल, पण आम्ही सिरियसली सांगू खूप एन्जॉय केला. तर गाणं साईडला चालू आहे ना, तर माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल फ्रेंड्स, समजून घ्या. तर इथे बघा आमच्या सगळ्यांची वहिनीला हळदसुद्धा लावून झाली. मग ना आम्ही वहिनीला बोलवलं आणि त्यांच्या अवतीभोवती आम्ही नाचू लागलो. कारण की आम्ही त्यांना मध्ये त्या होत्या ना मेन स्पेशल व्यक्ती म्हणून त्यांना आम्हाला तिथे उभं केलं आम्ही. आणि आम्ही त्यांच्या अवतीभोवती गोल होऊन नाचायला लागलो होतो.
मग आम्ही त्यांच्या मुलांना पण म्हणालो या नाचायला वगैरे, मग ते सुद्धा नाचायला आल्या. आणि इथे बघा, आता इथे ना एक वहिनीसाठी स्पेशल मोमेंट होता. तर वहिनीला आम्ही आहे ना, जिथे आम्ही स्टेज बनवला होता त्यांच्यासाठी बॅनर बनवलं होतं, ते त्यांच्यासाठी सरप्रायझिंग होतं. म्हणून आहे ना, त्यांना आम्ही ते दाखवताना बघा त्यांचं एक्सप्रेशन एकदम वेगळं होतं. त्यांना माहीत पण नव्हतं की हे त्यांच्यासाठी असणार आहे म्हणून. तर इथे बहिणी बघा किती म्हणजे आश्चर्य झालं होतं त्यांना, की हे सुद्धा कधी केलं तुम्ही लोकांनी, कधी हे सगळं. आणि ना त्यावेळी आम्ही ना त्यांच्याशी बोलतच नव्हतो. आम्ही त्यांना असं एकटं एकटं फील करवलं होतं की हां आम्ही बोलत नाही वगैरे, कारण की आमचं हेच कारण होतं. आमच्यात आम्ही डिसाईड करत होतो, त्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही त्यांना साईडला वेगळं एकटंच ठेवलं होतं ना त्याच्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आम्ही सगळ्या त्यांची मुलं आम्ही आम्ही सगळं हे मिळून केलं. तर छान छान असे फोटोज वगैरे जे होते ना, ते आम्ही इथे बॅनरमध्ये टाकून त्यांना हे केलं. म्हणून बघा त्यांना किती आनंद झाला आहे ना, की खूपच म्हणजे त्यांना विचार पण त्यांनी केला. त्यांना असं वाटलं हे सगळे मोमेंट पुन्हा एकदा परत बाहेर आलेत, असं त्यांना जाणवत होतं. इथे आल्यावर पण आम्ही बरंच नाचलो, खूपच नाचलो आणि त्यांनाही खूप छान वाटलं. आणि माझ्या दादाचं नाव नरेश आणि माझ्या वहिनीचं नाव रोहिणी आहे. 25th ॲनिव्हर्सरी तर त्यांचं पुन्हा एकदा रिक्रिएट केलेलं हे लग्न खूप एन्जॉयमेंट टाईप होतं आणि सगळ्यांनी मज्जा केली. हे बघा आम्ही सगळेच नाचत आहोत, सगळे. कोणीही असं नव्हतं की कोणी नाचले नाही, सगळे नाचले. सगळे जे नाचत नव्हते त्यांना पण ओढून ओढून आम्ही नाचायला घेत होतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघा.